यशवंत विद्यालय महाविद्यालयाच्या जागेमध्ये धामणन, खेड तालुका, जिल्हा रत्नागिरी आपण वोकेशनल स्कूल चालू करतो. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्टच्या नावाखाली. आणि त्यासाठी ही जागा जी आपल्याला वास्तू आहे ही मिळालेली आहे. त्याच्यात आपण पहिली एक रूम जी आहे त्या रूममध्ये सगळं ॲकोमोडेट करायचा प्रयत्न करणार आहोत. कसं रिस्पॉन्स मिळतो आहे त्याप्रमाणे आपण पुढे घेणार आहोत. इथे एक भिंत बांधून या इथे साधारण 3 ते 4 फुटाची आडोसा तयार करायचा आहे. वरती प्लास्टिक बांधून पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये. इकडची बाजू फक्त मुलं पडू नयेत म्हणून काहीतरी आपल्याला थोडंसं रेलिंग करावं लागेल की काम करताना मुलांचं लक्ष राहील आणि पडणार नाहीत. बाहेर आपण इथे प्लंबिंगचं मार्किंग केलेलं आहे जो स्टीलमध्ये बनला जाईल. 3 फूट बाय 4 फुटाचा स्टेनलेस स्टीलमधला येईल. या कोपऱ्यामध्ये आपला कंप्रेसर राहील. अशा प्रकारचं आपलं प्लंबिंगचं युनिट येईल. या इकडनं आतमध्ये गेल्यानंतर आपण उजव्या बाजूला पहिलं स्प्रे पेंटिंग घेणार आहोत जे 2.5 फूट बाय 2.5 फुटाचं टेबल असेल. त्याच्या बाजूला 4 फुटाच्या त्रिज्येमध्ये आपण प्लास्टिकचे पडदे लावून त्या ठिकाणी आपण त्याचं प्रोटेक्शन करणार आहोत. कंप्रेसर या इकडनंच बाहेर असल्यामुळे कनेक्शन घेणं स्प्रे पेंटिंगला सोपं जाईल आपल्याला. त्यानंतर या इकडे आपण येणार आहोत. तिथे आपले 2 वेल्डिंग बूथची प्रोव्हिजन ठेवलेली आहे आपण 3 फूट बाय 3 फूट. तसाच इथे दुसरा एक आहे 3 फूट बाय 3 फूट. त्याच्या बाजूला आपलं इथे फिटिंगचा सेक्शन. तो फिटिंगचं टेबल जे आहे ते 3 फूट बाय 5 फुटाचं आहे. त्याच्या बाजूला इथे येतं आहे आपलं इलेक्ट्रिकचं टेबल 4 फूट बाय 3.5 फूट. सुतारकामाचं इथे येतं आहे 4 फूट बाय 3.5 फूट. आणि मध्ये हा जो पोर्शन राहणार आहे इथे 3 फूट बाय 5 फुटाचं एक आणि या इथे बोर्ड असतं आहे. या इथे 3 फूट बाय 5 फुटाचं दुसरं. अशी आपली टेबल्स इकडे. इथे आपण गृहोपयोगी वस्तूंना रिपेअर करायचं किंवा 3D प्रिंटर आहेत आपले किंवा आपला CNC राउटर आहे तर त्या ठिकाणी आपण ॲकोमोडेट करणार आहोत आणि शिकवणार आहोत. आत्ता ही भिंत पाडणार नाही आहोत. जिथे रिस्पॉन्स येईल त्याप्रमाणे आपण नंतर जेव्हा आतमध्ये जाऊ तेव्हा तिथपर्यंत या इथे शिवणकाम, विणकाम, भरतकाम, नर्सिंग, फर्स्ट एड अशी ही 4 फूट बाय 4 फुटाची 2 टेबलं मध्ये 2 फूट बाय 2 फुटाचा खाता की जिथे आपला ट्रेनर तिकडे उभं राहून सगळ्यांना शिकवू शकतो, दाखवू शकतो असं नियोजन केलेलं आहे. थोडीशी जागा मोकळी ठेवलेली आहे जिथे आपल्याला स्टोअर्स आणखीन काही आपल्याला सामान ठेवायचं असेल तर. आणि तसंच गँगवे पण आपण आयडेंटिफाय केलेला आहे की इकडनं हा साधारण 2-2.5 फुटाचा गँगवे इकडनं चालू होतो. असा इकडे सरळ येईल आतमध्ये. इकडनं तो इथे डावीकडे वळेल. इथे आपला पिवळा पट्टा म्हणतो. या इकडनं आपण सरळ चालत आलो. इलेक्ट्रिक सुतारकाम करून पुन्हा या इथे वळून पुन्हा या इथे आपण पिवळाच आपला गँगवे राहणार आहे इथे आणि आपण बाजूला जाणार आहोत. प्रत्येक टेबलच्या बाजूला साधारण 6 इंच आपण जागा लाल रंगाचा पट्टा तिथे तयार करतो. त्याचा उद्दिष्ट असं आहे की टेबलवरती काम करताना जी काय हत्यारं किंवा सामान जॉब आपला पायावरती पडू शकतो अशा ठिकाणी आपण सगळं लाल रंगाचं बांधकाम केलेलं असतं. त्याच्यावर रंगकाम केलेलं असतं. जिथे सतत माणसं चालू शकतात, जिथे सेफ्टी असते तिथे आपला पिवळा रंग असतो आणि उरलेला जो भाग राहील तो निळ्या रंगाचा होईल. इलेक्ट्रिकचं सामानही आपण असं सगळं वरना जसं मुंडरला केलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक टेबलवरती 5 एम्पियर आणि 15 एम्पियर असे 2-2 स्विचेस दिले जातात आणि त्याप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रिकचं कनेक्शन याच्यावरती करून घ्यायचं आहे. नंतर प्लंबिंगचं पूर्ण पाण्याचं आत आणि बाहेर ते बाहेरच राहणार आहे. आतमध्ये ह्या खोलीमध्ये प्लंबिंगची कुठेही गरज नाही आहे. आणि अशा पद्धतीने आत्ता आपण प्राथमिक प्लॅनिंग करून हा व्हिडिओ इथे संपवतो. धन्यवाद.